त्या बार्शी तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं जे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना या खूप तीव्र भावना आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. तर तात्काळ शासनापर्यंत पोहोचवण्याची दक्षता घेत आहे. धन्यवाद. त्यांना 5-5 हजार रुपयाची मदत करावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, सरकारनं केंद्रानंच घोषणा केलेली आहे, गोमाता गोमाता गोपाळा ही करा ती करा. परंपरागत हा शेतकरी बांधव आपल्या घरामध्ये शेतामध्ये गोमाता पाळतोय. ज्या पद्धतीनं गोशाळेला अनुदान दिलं जातं त्या पद्धतीनं जे बांधव शेतकरी गावामध्ये गायी पाळतात त्यांना सुद्धा गोवंशाच्या त्याच्या निकषानुसार अनुदान त्यांना मिळावं कायमस्वरूपीचं. आता तर चारा मिळावा पण कायमस्वरूपीचं मिळावं अशा त्या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर सरकार एखादी कंपनी उभा करायचं म्हणलं तर त्या कंपनीकडनं तिचं प्रदूषण किती होतं त्याच्यावरती पोल्युशन टॅक्स ठरवती आणि त्यांना झाडं लावा, खाणं करा, बेसताना करा असं सांगते. ती कुठं झाडं लावते त्याच्यावरती त्याचं शेत पडा ठेवते पण झाडं लावतोय आणि त्या झाडातनं कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन तयार होतो आणि तिथून सगळी पृथ्वीचं चक्र चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम आमचा शेतकरी करतोय. म्हणून प्रत्येक झाडाला पोल्युशन टॅक्सद्वारे केलेल्या टॅक्सचं त्याला अनुदान त्या ठिकाणी वितरित केलं जावं अशी आमची मागणी आहे. याचबरोबर पुढच्या 2 मागण्या तालुक्याच्या संदर्भातल्या रावसाहेब तुम्ही लक्ष देऊन त्या ठिकाणी आमच्या लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे. शेतकरी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये अनेक पिकं वाहून गेले. जी काय थोडं बहुत आमच्याकडे पीक राहिलेलं आहे त्याच्यामधलं फक्त ऊस आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने आहेत. तर 3ही साखर कारखानं बार्शी तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. का देतात लक्ष? पैसे शेतकऱ्याकडं ऊस उत्पादक कुठलाही त्या ठिकाणी कारखाना लक्ष देत नाही. त्यांची द्या या 18 मागण्या आम्ही शासनाकडे पोचवत आहोत. मी या ठिकाणी आजच्या या मोर्चासाठी चक्काजाम आंदोलनासाठी बार्शी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव असतील, प्रहार संघटना असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर आमच्या बौद्ध सामाजिक संघटना असतील, या सर्व संघटना शेतकरी संघटना आहेत, रघुनाथदादा पाटील असतील, या सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या संघटनांचा आभार मानतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं आणि रावसाहेबांकडे मी या ठिकाणी बसून खाली जमिनीवरती शेतकऱ्यांचं निवेदन देतो. त्यांनी ते स्वीकारावं आणि शासनाकडे कळावं अशी मी त्यांना विनंती करतो. ठिकाणी अनुदान म्हणून मदत द्यावी. 10वी मागणी अशी आहे, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांची फी सरकारनं माफ करावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आता असणाऱ्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना खतं आणि बी बियाणं शासनानं तात्काळ द्यावेत. 5-5 किलो गहू तांदूळावर बोलवण करून आमची अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा, शेतकऱ्यांचा नुकसान कुठं होत असेल किंवा शेतकऱ्यांना त्रास कशाचा होत नाही, एवढ्या पावसामध्ये अनेक संकटामध्ये शेतकरी पिकवतोय परंतु त्याला भाव मिळत नाही. म्हणून शेतकरी योजना असेल किंवा कुठली पण योजना असेल त्या योजनेमधनं तात्काळ पुढच्या पावसाळ्याच्या आत त्यांना घरं द्यावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह, वड्याचा प्रवाह बदलला आहे त्याची खर्चाची सुद्धा तरतूद आत्ताच करावी. कारण हे सरकार फक्त आश्वासनं येत नाही, त्याच्यावरती आमचा विश्वास नाही. म्हणून ती सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्तीची तरतूद व्हावी आणि त्यांनी कशा प्रकारे ऊस तोडायचं नियोजन केलं ते आमच्या समक्ष झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर आणि दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की आता पाऊस उघडल्यानंतर ही पाणी काय राहत नाही. 2च महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पिकाला पाणी देण्याची सुद्धा गरज असते आणि नवीन कनेक्शन मिळत नाही. त्याच्यामुळे ते सौर पॅनलचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये एखादी बैठक लावून त्या संदर्भात सुद्धा काय करता येईल ते बघितलं पाहिजे. अशा आमच्या शेतकऱ्यांसाठी या अतिवृष्टीमुळं ज्यांचा मृत्यू झाल्या वाहून गेल्यामुळं किंवा काहीने आत्महत्या केल्या अशांना 25 लाख रुपयाची मदत आणि त्यांना शासकीय सेवेमध्ये घ्यावं असा देखील या ठिकाणी आमची मागणी आहे. त्याचबरोबर भूमिहीनांना, जे शेतमजूर आहेत आणि ज्यांना शेती नाही अशांना सुद्धा दिपावलीसाठी किमान 5,000 रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे. कारण ते सुद्धा सगळे बांधव शेतकऱ्यावरती अवलंबून आहेत आणि शेतकऱ्याकडेच आता काय नसल्यामुळं भूमिहीन असणारी लोक
शेतमजूर असणारे लोक सुद्धा दिवाळी करू शकतील का नाही अशी परिस्थिती सगळ्या गावखेड्यामधली आहे.